अहमदाबादच्या रहिवाशी भागात कोसळलं एअर इंडियाचं विमान. टेक ऑफच्या वेळी घडली दुर्घटना. दुर्घटनेमध्ये सगळ्याच 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक करत होते प्रवास. पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक असल्याची माहिती. टेक ऑफ नंतर काही मिनिटात विमान इमारतीवर कोसळलं. अहमदाबादहून लंडनला निघालं होतं एअर इंडियाचं विमान. अपघातानंतर प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी सीएम विजय रुपाणींचा मृत्यू. अहमदाबाद लंडन विमानातून करत होते प्रवास. अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक, सुनील तटकरेंची नातेवाईक. अपर्णा या सुनील तटकरेंच्या सख्या भाच्याची पत्नी असल्याची माहिती. विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटनं मे डेचा संदेश दिल्याची सूत्रांची माहिती. एटीसीकडून मे डेची पुष्टी, परंतु दखल घेतल्यानंतर पायलटकडून प्रतिसाद मिळाला नाही, एटीसीची माहिती. विमान दुर्घटनेनंतर दिल्लीमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू. विमान दुर्घटनेसंदर्भात बैठकीत चर्चा. विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींची नागरी उड्डाण मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना, तर पंतप्रधानांनी ट्विट करत केल्या संवेदना व्यक्त. गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना. विमान दुर्घटनेनंतर शहा तातडीनं निघाले. जखमींना मदत करण्याची सूचना. याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केलेल्या एका प्रवाशाचा व्हिडिओ समोर. प्रवासादरम्यान आलेल्या अडचणी आणि विमानातील टीव्ही बंद असल्याची केली होती तक्रार.